एक नवीन संकल्प करण्यासाठी आणि तुमच्या आमच्यातली ऊर्जा जागी करण्यासाठी आणि तुमचे स्वतःचे स्वप्न, आईवडिलांचे स्वप्न आणि या अकॅडमीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये तयार राहायचं आहे। आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्यामध्ये कशा आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण यशाचं शिखर कसं गाठू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुलकर्णी साहेब आहे। या अकॅडमीला आजपर्यंत अनेक मोठ्या उंचीचे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात। मागच्या 2 वर्षापूर्वी कलेक्टर मॅडम पण या ठिकाणी आल्या, मुंडे मॅडम। परंतु न्यायाधीश म्हणून काम करत असतानाही त्यांना त्यांच्या कायद्याच्या सचोटीत राहावं लागतं आणि ती प्रोटोकॉल जे त्यांना नेमून दिलेले असते ते प्रोटोकॉलचं पालन करणं त्यांच्या सेवेतला हा फार महत्वाचा भाग आहे। पण तरी मी माझ्या आई वडिलांच्या सेवेसाठी 8 दिवसाची रजा घेऊन साहेब अंबेजोगाईमध्ये आले, आई वडिलांची सेवा करण्यासाठी। त्यामधून काही शिल्लक राहिलेला वेळ या माझ्या परिसरामधील वेगवेगळ्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कामी येऊ शकेल का, हा संकल्प साहेबांनी मनात ठेवला। आणि आजचं उदाहरण सांगतो, सकाळी 7:30 वाजता देशमुख कोचिंग क्लासेस मध्ये कार्यक्रम होता आणि मी 7:05 साहेबांना फोन केला, साहेब मी तुमच्या घरी निघालो। ती म्हणजे या वेलकम। मी प्राथमिक शाळेच्या समोर विद्यार्थी शाळेत जात असताना त्यांचे निरागस चेहरे बघत बसलोय। आम्ही सकाळी 7:15 वाजता बाहेर पडलो। आतापर्यंत हा 6वा कार्यक्रम आहे। असे कार्यक्रम घ्यावे असं आमच्यावर बंधन नाही, कुणी आम्हाला सांगितलेलं नाही। परंतु कुणीतरी आम्हालाही लहान वयामध्ये एखाद्या शिक्षकानं, एखाद्या सद्ग्रस्तानं शाळेत शिकत असताना, महाविद्यालयात शिकत असताना एक रस्ता दाखवून दिला आणि त्या रस्त्यामुळं आम्ही आजपर्यंतचा हा प्रवास यशस्वी करू शकलो। हीच प्रेरणा घेऊन, हाच संकल्प ठेवून तुमच्यामधला माणूस, तुमच्यामधला एक चांगला पुरुष, चांगली स्त्री आपण भविष्यामध्ये म्हणून कसे घडताल आणि या देशाचा उत्तम नागरिक कसे होताल यासाठीचा हा सर्व संकल्प आहे। मला अभिमान आहे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 15-16 वर्षापासून या अकॅडमीचं काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे। या भागातल्या गोरगरिबांच्या लेकरांचं स्वप्न असतं की मी पोलीस झालो पाहिजे, मिलिटरीमध्ये गेलो पाहिजे, PSI झालो पाहिजे। परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना शहरात जावं लागतं, मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी लागणारा खर्च आई वडील करू शकत नाही। आणि अभिमानानं साहेब मी सांगतो की या बीड जिल्ह्यात नाही, 2-3 जिल्ह्यामध्ये केवळ ज्ञानदीप एकमेव अकॅडमी असेल आपली की नाम मात्र, ना नफा ना तोटा या संकल्पनेवर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करते। आणि या प्रशिक्षण केंद्रातून 1,500 पेक्षाही जास्त विद्यार्थी घडवण्याचं काम दराडे सरांच्या माध्यमातून घडत आहे। उद्या तुम्ही गृह खात्यामध्ये पोलीस म्हणून जाताल, कुणी देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दलात जाईल,
किंवा आणखी कुठल्याही वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जाता, तुम्ही गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या हातामध्ये देशाची कायदा व सुव्यवस्था राखण्याचं पवित्र कार्य तुम्हाला भविष्यामध्ये करायचंय आणि हे पवित्र काम करत असताना कायद्याच्या सचोटीमध्ये बसून राहायचंय. एखादा अनुचित प्रकार घडला किंवा काही घटना घडली तर तुम्हाला न्यायालयासमोर सध्या संबंधित व्यक्तीला घेऊन हजर व्हावं लागणार आहे. मग आज पोलीस एक घटक आहे, न्यायाधीश एक घटक आहे आणि तुमच्या दोघांच्या मध्ये वकील म्हणून आम्ही एक काम करत असतो. असा हा आपला सर्वांचा त्रिवेणी संगम आहे. या सर्व बाबी कशा विकसित झाल्या पाहिजे आता सर्व त्यांच्या वाणीतून आपल्याला प्रबोधन होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, तुम्ही आम्ही अतिशय सामान्य प्रतिकूल परिस्थितीतले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. ह्या जगाच्या पटलावर शिक्षणासाठी वेगवेगळे ध्येय साध्य करण्यासाठीच्या एवढ्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधीकडे फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून पहा. समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, शासनाच्या योजना आहेत, त्या तुम्हाला उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी मदत करतात. या सर्व गोष्टीचा तुम्ही डोळसपणानं विचार केला पाहिजे आणि तुमचा अंतरात्मा, तुमच्या आतलं मन पेटून उठण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. वडिलांचे स्वप्न, कुटुंबाचे स्वप्न, समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मीही काहीतरी करू शकतो, ही प्रेरणा आता पुढच्या अर्ध्या तासाच्या त्यांच्या व्याख्यानातून या ठिकाणी तुम्हाला ऐका भेटेल. आणि मी शब्द देतो की जोपर्यंत तुमच्या माझ्या हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्ही न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी साहेबाला विसरणार नाही, एवढी क्षमता त्यांच्या वाणीतून आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता मी साहेबांना या ठिकाणी पाचारण करतो आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला हॉल तिकीटवर नोंदणी करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावं लागतं. बरेचसे विद्यार्थी येतात परंतु त्यासाठी त्या ठिकाणी 100 रुपये, कुणी 200 रुपये घेतं. परंतु तुम्ही सरांकडून आमचा नंबर घ्या, तुम्हाला विनाशुल्क त्या ठिकाणच्या सर्व सुविधा देण्याचं काम आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं राहील. आणि भविष्यात शिक्षणामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला कुठल्याही टोकाला जर वाटलं की आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला मदतीची गरज आहे, तुम्ही फक्त सोशल मीडियामध्ये आधार माणुसकीच्या वेबसाईटला जावा, आमचे कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध होतील आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. एवढा शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.